तिकडे जाऊ शकतो, इथून तिकडे जाऊ शकतो काय? चल टाकून पण जाऊ शकतो. गाईज हा मधमाशांचे पोळे बघा बरं. कुठे जायचंय? दगडापासून बनवलंय ना. इकडे व्हिडिओ शूटिंग करायला मलाही आहे, तरी पण आम्ही लपून लपून करतोय. म्हणजे कसं दगडातून कोरलंय. बस एवढंच होतं ना आलो एवढंच आहे. पैसे फक्त या व्ह्यूचे घेतात वाटतं ती लोक, 25 रुपये. एक नंबर वाटतंय, भारी लाईन बघा तुम्ही. चला गाईज, दर्शन घेतलं आपण देवीचं, लेण्या वगैरे सगळ्या बघितल्या इकडच्या, या सगळ्या तिकडच्या पण. आणि आता आपण इकडनं जाऊया बॅक टू डाऊन साईड ना, म्हणजे आता आपण इकडनं खाली जाऊया. राधे वाय. हे डायरेक्ट चढायचं आहे तुला, म्हणजे हे चढायला लागेल तुला. बरोबर पडलंय वाटतं तिकडनं. चला आपण जाऊया इकडनं खाली, उतरायला स्टार्ट करूया. उतरायला जास्त वेळ लागणार नाही आपल्याला. आपल्या खाली बॅग आणि चपला आपण एका ठिकाणी ठेवल्या आहेत, ठिकाणी कलेक्ट करूया, मग खाली जाऊया, मग पुढचा प्लॅन करूया, डिसाईड करूया काय करायचं आपल्याला ते. तेजस आणि दीदीची शॉपिंग काय संपत नाही, ते सगळं बघत आरामात उतरलं खाली. आम्ही इथं थांबलोय आणि ज्या खाते नळ्या, बिचारी भूक लागली, नळ्या खाते. आणि अजून आपल्याला खूप खाली उतरायचं. कधी उतरणार? 2:15 झाले. देवीची मूर्ती घेऊन चाललेत. आणि इकडे आम्ही छास पितो. माझा पिऊन झाला, आता हा पितो. आणि ही पण पिते. आणि माझा पण पिऊन झालाय. खुर्ची का मिरची पोट भरला आता, अजून काय खायला ना, बस थकलो. खूप घेतात म्हणून आम्ही इकडे बसलो. आणि आता त्यांचं झालं घेऊन, आणि आता परत उठायला बोलतात. पण भाई जिने उतरून थकलो. ते जे शिडे आहेत ना, टोकरी आहेत. लाईट पण गेली तर ना पायाला टोचतात ते एकदम. चला जाऊया खाली, पोचत आलो तसं. हे बघा असे शिडे आहेत, अशा हे बघा अशा. तर ना या अशा पायाला ना, असे पाय पडले ना की टोचतात. मग पायांची ना बेकार हालत झाली. आणि आमची चप्पल एकदम खालच्या दुकानामध्ये ठेवलेली आम्ही. डेंजरवाल्या शिड्या आल्या, डेंजरवाल्या एकदम स्ट्रेट फॉरवर्ड. तू उलटा हात पकडलास माझा, इडी हात पकड. उलटीकडे काय, मी या साईडनेच होतो. निघालो आणि भूक लागलेली जोरात, तर आम्ही आलो तेजस ढाब्याला खायला. हा तेजस इथे आणि तेजस ढाबा. तेजसने कधी ढाबा खोललाच कळलंच नाही. तर ओ माय गॉड, तर आता आम्ही आलो तेजस ढाब्याला जेवायला. चला आपण खेळायला जाऊया. बापरे भीती वाटते पडायची. आणि ते हलते बघा. सनसेट व्हायला आला.
चलो अभी आप आगे आगे चलो, हम पीछे पीछे चल दिए क्योंकि आपको रास्ता मालूम है। मकसद चलो चलो. आता असं थंडीचं थोडं फार वातावरण झालंय तर आता मजा येईल. आणि अशा प्रकारे आपण आता आपला लंच जो की आपण डिनरच्या टायमामध्ये केलाय तो करून निघालोय डिनरला. तर आता जरा ऊन पण आता नाहीच आहे, म्हणजे ऊन पण पूर्ण ढग तिकडे दिसतात ना, ढगांच्या मागे सूर्य पूर्ण झाकला गेलाय. तर आता वातावरण एकदम मस्त असं एकदम थंड थंड झालंय आणि अशा याच्यामध्ये गाडी बाईक चालवण्याचा काही त्रास येत नाही आहे आम्हाला. आता आम्ही चाललोय नारायण धाम म्हणून एक काहीतरी ते मंदिर आहे, तर तिकडे आम्ही चाललोय. तिथे जाऊन आम्ही जरा शांतपणे दर्शन वगैरे घेणार आणि तिकडनं मग आपण निघणार आपल्या परतीच्या प्रवासाला. ही आपली होती आजची वन डे पिकनिक. तर प्लॅन असं आहे की आपल्याला सनसेट पण बघायचं आहे, पण आता जशी थंडीचा हिवाळा चालू आहे तर त्याच्यामध्ये सनसेट लवकर होतो आहे, तर आपल्याला तेवढा भेटेल की नाही माहिती नाही, कारण की ऑलरेडी आत्ताच 5:30 झाले. बघूया, जर भेटला नशिबात तर ठीक आहे, नाही भेटला तर आपल्याला जाता जाता कुठे ना कुठे सूर्य मावळताना दिसेल ना. तर तोपर्यंत या चांगल्या मस्त रस्त्याची मजा घ्या. या रस्त्यामध्ये इंटरेस्टिंग असेल तर तुम्हाला दाखवतो आम्ही. भेटूया तुम्हाला नारायण धामला. बघा, मला लांबूनच भारी वाटतं तिथे. इकडे तुम्हाला फ्री मध्ये शू काउंटर पण आहे आणि हात धुवायला पाणी पण आहे. कोल्ड होतं मला माहित नाही म्हणून मी गेलो नाही. पाणी हात धुवायला होते ना. ही चांगली पद्धत आहे, आवडली आपल्याला ही पद्धत की इथे देवाचे फोटो तुम्ही काढू शकता. हे मी पहिल्यांदा कुठल्या मंदिरात बघितलंय, नाही तर मोस्ट ऑफ मंदिरामध्ये ना फोटो काढायला देत नाही. फोटो बाहर से बजाज वाल्यांचं मंदिर आहे गाईज. बघा तुम्ही, किती भारी वाटतंय. सिरियसली खूप भारी वाटतंय. आता अभिला खूप झोप आली. अभिच्या डोळ्यांवरून तुम्ही बघा. आता दर्शन झालं, आता आपण जाऊया बॅक टू होम, बॅक टू पवेलियन फिर से एक बार. तर आता आपण चाललोय. चंगू मंगू पण आले दोघं परत एकदा. तर आता जाऊया आपण बॅक टू होम. वाजले 6. घरी जाईपर्यंत आपल्याला 9:30 जास्तीत जास्त 10 झाले पाहिजे. पण आपण सकाळसारखा ब्रेक तर घेणार नाही 1-1 तासाचा नाश्त्यासाठी. आपण थांबलो तर 10 मिनिटासाठी 15-15 मिनिटासाठी थांबू. तर आता आपण निघूया, बाईक काढूया आणि रस्त्यात 10 मिनिटं 15 मिनिटानंतर थांबून डायरेक्ट आपण नॉनस्टॉप घरी जाऊया. 9-9:30पर्यंत पोहोचायचं टार्गेट, 9:30पर्यंत पोहोचायचं टार्गेट ठेवूया आणि बघूया रस्त्यामध्ये जे भेटतं ते तुम्हाला दाखवूया. आणि हे दोघं चंगल आणि मंगल दोघं चाललेत.
तर चला मंदिरातून आपण निघालो, जसं तुम्ही बॅकग्राऊंडला बघू शकता. मंदिरातून आपण आता साइन ऑफ घेतला आहे आणि आपण आता चाललो आहे आमच्या घरी. इकडनं रिटर्न बॅक टू होम. 6:15 वाजलेत, जायला 3 तास लागले पाहिजे आपल्याला. जर आपण थांबत म्हणजे नॉर्मल असं जर 15-15 मिनटं असं ब्रेक वगैरे घेत गेलो तर थोड्या वेळाने. तर आता संध्याकाळ झाली, अंधार पडला आहे, रस्त्यावर असं दाखवण्यासारखं काय आहे नाही. तर आपण आता तुम्हाला डायरेक्ट भेटूया घरी. आपण घरी पोचल्यानंतर इन केस जर रस्त्यात काय असं झालं आणि आपल्याला काय दिसलं तर आपण ते तुम्हाला दाखवूया, नाही तर डायरेक्ट भेटूया घरी. चला बाय बाय.